पण आता त्या ह्याच्यात बघायचं झालं तर असं साधारणतः मानलं जातं की मुंबईमध्ये आता मराठी माणूस हा साधारणतः 35 ते 37% मॅक्झिमम 37 म्हणजे काही पॉकेट्स थोडेसे आपण इकडचे ते सबर्ब्समधले उपनगरातले वगैरे पकडले तर एक साधारणतः 37% ते 35% इथपर्यंतच मराठी माणूस मराठी भाषिक माणूस हा मर्यादित झालेला आहे. दुर्दैव आहे हे. गेल्या दशकांमध्ये काही ज्या पद्धतीनं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याची ही परिणिती आहे. ह्या परिणितीमध्ये हा जो आपल्याला 35% दिसतो त्याच्यामधला साधारणतः 9 ते 10% हा समाजाचा आहे तुमच्या. त्यामुळे हा मोठा टक्का मानला जातो. त्यामुळे अर्थात जे आज मराठी माणसासाठी म्हणून काम करतायत त्याही पक्षांच्या नजरा हा टक्का आपल्याकडे आकर्षित करण्याकडे आहेतच. पण याकडे आपण कसं पाहतो? ह्या दोन ज्या पक्ष जे मराठी अस्मिता घेऊन चालल्यात ह्या ऐतिहासिकली खूप जातीवादी ताकद असल्यामुळे आमचा समाज त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही किंवा आमच्या समाजाने दोनदा बघून विचार करण्याचा पण प्रश्न नाही की आता जे मराठी अस्मितेचे मुद्दा घेऊन लढतात जाती अंतरीच्या म्हणजे जातीवादी दंगलीमध्ये कास्ट अट्रॉसिटीजमध्ये उदाहरण घेऊन झालं तर नामांतराच्या दंगलीमध्ये BDD चॉलमध्ये झालेल्या पॅन्थर वर्सेस सेनाच्या दंगलीमध्ये हीच लोक हे ॲग्रेसरच्या भूमिका घेऊन होते. म्हणून आमची लोक यांना भीक टाकणार नाहीत ही परिस्थिती सगळ्यांना माहिती. किंबहुना त्यांची सेटिंग पण किंवा प्लॅनिंग पण झाली असेल की या वॉर्ड्समधनं मतदान नाही येणार आहे दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊ. इतका कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हो 100%.